नमस्कार मंडळी, रामराम. तर पहिला केक फ्लॉप झाल्यानंतर हा केक मात्र थोडा छान दिसतोय. तर बघूयात ह्याची अवस्था काय होते. तर मी इथे क्रीम फेटून घेतलेली आहे आणि केक थोडासा एका साईडला झुकला, म्हणजे ओव्हनमध्ये मला व्यवस्थित ठेवता आला नाही. त्याच्यामुळे तो एका साईडला थोडा कमी आणि दुसऱ्या साईडला व्यवस्थित फुगलेला आहे, पण खूप जबरदस्त झाला होता. त्याला नंतर मी त्याचे स्लाइस कट केले आणि व्यवस्थित सेट केलं आणि त्याला छान आकार दिला. तर यावेळेसचा केक मात्र खूप छान झाला होता. पहिला केक जो काचेच्या बाउलमध्ये केला होता तर तो मला फेकावा लागला. हा मी ॲल्युमिनियमच्या टीनमध्ये केला, जो की सुपर प्लफी झाला होता आणि मी भरभरून त्याच्यावरती चॉकलेट ग्रीस करून टाकला आणि हा चॉकलेट केक होता. तर हा छान झाला. नंतर मी आलू पराठे बनवले, कारण आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. तर एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती आणि मला बऱ्याच दिवसानंतर केक बनवायची लहर आली, कारण लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच केक बनवायला मी घेतलं होतं. किट्टू आणि बिट्टू इथं केक कापतायत. तर बिट्टूचा प्रश्न आहे की तुमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि केक आम्ही कापतोय. तर त्याला म्हटलं आपला खाण्याशी मतलब आहे, केक कोणी कापू देत. तर तुम्ही तुमची ऑर्डर कधी देताय, पण तुमच्या रिस्कवरती.